तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत दहशतवादी हल्ल्यातल्या पाकिस्तानच्या हाताविषयी आणि आत्ताच तरुण विजय असं सांगत होते की जोपर्यंत पाकिस्तानी पकडलेले दहशतवादी भारताला देत नाही तोपर्यंत पाकिस्तानवर विश्वास ठेवणं अशक्य आहे। मी जातोय पुण्याला बीजी देशमुख यांच्याकडे। देशमुख साहेब, मला सांगा, तुम्ही आता तरुण विजय काय म्हणाले ते ऐकलत, हे शक्य आहे का? सरकार का नाही पाकवर दबाव आणू शकत? हे पहा, दबाव आणण्यासाठी तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान बनवायला पाहिजे। तुमच्या बॉर्डर पोरस आहेत, तुमच्या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये चांगली शस्त्रता पण देत नाही आहोत, तुमचं इंटेलिजन्स फार चांगलं नाहीये, त्यात पैशा त्रुटी आहेत, तुम्ही हिंदुस्थानातल्या सर्व जमातींना घेऊन जात नाही, तुम्ही हिंदुस्थानातल्या अंडरवर्ल्डवर नियंत्रण राखू शकत नाही। आपण प्रथम आपलं घर सुधारा, सामर्थ्यवान व्हा, तरच तुमचं लोक ऐकतील, नाहीतर तुमचं कुणी ऐकणार नाही। अगदी। मी जातोय अरुणा पेंडसे यांच्याकडे। अरुणा पेंडसे, आपण अमेरिकेच्या रोल बद्दल काहीच चर्चा नाही केली। मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे, जे युद्ध तुम्ही नको म्हणताय ते अमेरिकेला हवं आहे का? अमेरिका जे म्हणताय की आम्ही पाकिस्तानवर दबाव आणतोय ते एक नाटक आहे का? नाही, नाटक नाहीये। फक्त मला असं वाटतं की ही पश्चात बुद्धी आहे। अमेरिकेला पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत होतं किंवा माहीत नव्हतं असं ते जे म्हणत होते, किंवा पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत हे ते डिनाय करत होते याचं साधं आपल्याला दाखवता येईल की ते भारताच्या विरुद्ध जाणार तरी सुद्धा अमेरिका पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करत राहिली। मला वाटतं आजवर अनेक वर्ष भारताने पुरावे दिले पाकिस्तानला की कशा पद्धतीने अतिरेकी त्या ठिकाणी कॅम्प्स चालवतात किंवा त्यांचे आपल्यावरती होणारे हल्ले, की आता पहिला हल्ला नाही, अनेक हल्ले झाले। या सर्व हल्ल्यांमध्ये अमेरिकेला काहीही वाटलं नाही। मला असं वाटतं ह्या वेळेला ज्या हल्ल्यांमध्ये खुद्द अमेरिका आणखीन इंग्लंडचे नागरिक लक्ष्य केले गेले, त्याच्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा सिरियसली ह्याच्याकडे पाहायचं ठरवलेलं दिसतंय। आणि एनिवे मला असं वाटतं की सध्या अमेरिकेने ऑलरेडी पाकिस्तानामध्ये अफगाणिस्तानच्या बाजूनी हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। भारताने जर का ह्या बाजूने हल्ले केले तर कदाचित अमेरिकेला हवंही असेल, म्हणजे हवंच असेल असं नव्हे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वॉर एस्केलेट करणं अमेरिकेला आता परवडणार आहे का, हा एक प्रश्न आहे। आणि भारताला ते परवडणार नाही हे आपण पाहिलंच आहे, भारत किंवा पाकिस्तानला सुद्धा, कारण ह्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अशांतता माजणं हे आता जरी आपल्याकडे 98% लोकांना वाटत असलं की धडा शिकवावा वगैरे, तरी सुद्धा हे अव्यवहार्य ठरेल। मला असं वाटतं की तो योग्य निर्णय होणार नाही। पाकिस्तानवरती दबाव आणण्यासाठी आपल्याला अमेरिकेचा होणार नाही। याचं कारण ह्या प्रकारचं युद्ध, आता मंदीच्या ह्याच्यामध्ये युद्ध करणं फायद्याचं नाहीये। मी जातोय दिल्लीला तरुण विजय यांच्याकडे। तरुण जी, मुझे बताइए कि जो रिश्ते हमने पाकिस्तान के साथ डेवलप किए, क्या लगता है मुंबई के हमले के बाद ये रिश्ते तोड़ देने चाहिए? सारे जो कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स है वो मुझे लगता है पूरी तरह से असफल रहे इस हमले के बाद, ऐसा लगता है क्या आपको? असफल की बात नहीं है, क्योंकि वे रिश्ते पाखंड, एक सेकुलर पाखंड पर आधारित थे। वे रिश्ते कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर नहीं थे, कॉन्फ्लिक्ट बिल्डिंग मेजर्स की तैयारी थे। और ये अभी सज्जन कह रहे थे कि दबाव बनाने के लिए क्या करना चाहिए। दबाव बनाने के लिए इंदिरा गांधी जैसी हिम्मत तो दिखाए कांग्रेस, दबाव बनाने के लिए रिस्क लेने की एक तैयारी चाहिए। और पाकिस्तान को सबक सिखाने के लिए इकोनॉमिक सैंक्शंस हम लगा सकते हैं, उसकी घेराबंदी कर सकते हैं। युद्ध की बात कोई नहीं कर रहा है, कोई युद्ध की चाहता नहीं है। हमारे बच्चे भी सेना में है, मेरा पूरा परिवार फौजी परिवार है, लेकिन अगर कोई गलत काम करता है और उसका जवाब आप नहीं देते हैं तो फिर अपने आप को हिंदुस्तानी कहलाना छोड़ दीजिए। 1971 में 16 दिसंबर जो आने वाली है, इंदिरा गांधी ने रिस्क उठाया था और बांग्लादेश में इन्हीं पाकिस्तानियों को समर्पण करने के लिए मजबूर किया था। पाकिस्तान हमसे डरता है, दहशत खाता है, इसीलिए वो 1000 कट्स के माध्यम से हमको परेशान करता है। उसका जवाब देने के लिए अगर हम आज तैयार होंगे तो सारी दुनिया हमारे साथ खड़ी होगी, क्योंकि दुनिया को मालूम है कि पाकिस्तान ने हमारे खिलाफ गलत कार्रवाई की है। जी, पाकिस्तानला उत्तर द्यायला पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे इंदिरा गांधींप्रमाणे, असं त्यांचं म्हणणं आहे। तुमचं काय शेवटी म्हणणं आहे? नाही, यावर माझं असं म्हणणं आहे की अशा स्वरूपाची जे लोक भाषा करतात ते मुळातच तालिबान किंवा ज्या काही मिलिटंट ज्या काही फोर्सेस आहेत त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करतात। कारण तालिबान आणि या ज्या काही मिलिटंट्स आहेत त्यांना अशा स्वरूपानंच पाहिजे, त्यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री नको आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होईल अशा स्वरूपानं त्यांना नको। म्हणून ही जी काही भाषा आहे ती मुळातच
म्हणजे मला असं वाटतं की तालिबान असो किंवा इकडे युद्धाची भाषा करणारे लोक एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मला वाटतं की अत्यंत ही गंभीर बाबत आहे. मला असं वाटतं गंभीर बाब आहे. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, युद्ध कुणालाच नको आहे. युद्धामध्ये नेहमीच निरपराध माणसं मरतात. पण जे दहशतवादी अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत करतात त्यांना मात्र कोणत्याही मार्गाने, मग तो डिप्लोमसीच्या मार्गाने असो किंवा मग सुरक्षा व्यवस्था मजबूत करून असो, त्यांना मात्र जरब बसली पाहिजे. दोन देशातल्या जनतेचं कोणतंच भांडण नाहीये, तेव्हा निरपराधांवर कोणीही हल्ला करण्याची गरज नाही, हे सर्व आपल्या पाहुण्यांचं मत आहे. शेवटी मी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो, पाकला धडा शिकवणं आवश्यक आहे का? तुम्ही पडद्यावर बघू शकता 97% लोक अजूनही म्हणतायत की होय, पाकला धडा शिकवायला हवा. हा धडा कोणत्या मार्गाने शिकवायचा हा सरकारचा प्रश्न आहे. धन्यवाद. पहा फक्त आहे बिनलोक.